नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 21 जानेवारी 2024 वार रविवार. तर या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी. तर प्रत्येक महिन्याला एकादशी ही येते, पण ज्या महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी येते तर त्या महिन्यामध्ये संतान प्राप्तीसाठी या सेवा करायच्या असतात. तर ज्यांना संतती नाही तर त्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत, पूजा करावी आणि सेवा करावी. तर ही सेवा आपण 41 दिवसांची करत असतो. तर ती कशा प्रकारे करावी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर हिंदू धर्मातील सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे. तर एकादशी तिथी भगवान श्रीहरींना समर्पित मानली जाते. तर एकादशीचे व्रत केल्याने सर्व सांसारिक सुखासह मोक्षप्राप्ती होते असेही मानले जाते. तर पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते. तर एक श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि दुसरी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात. तर या दोन्ही एकादशींना समान महत्त्व आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने निपुत्रिक जोडप्यांना अपत्य प्राप्तीचे सुख प्राप्त होते असे म्हटले जाते. तर ही सेवा आपल्याला संतान प्राप्तीसाठी करायची असते. तर 21 तारखेला सकाळी पती पत्नीने सोबत बसून बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर 16 वेळा अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचा आहे आणि 1 वेळा स्त्री सूक्त म्हणायचा आहे. तर संतान गोपाळ मंत्र हाही आपल्याला एक माळ पठण करायचा आहे. तर हा आपल्या नित्यसेवेमध्ये हा मंत्र आहे. तर या 3 सेवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करता करता आपल्याला या सेवा करायच्या आहे. तर त्यासाठी अभिषेकासाठी तुम्ही गळतीही आणू शकता. तर या सेवा पहिल्या दिवशी पती व पत्नी दोघांनीही करायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी पत्नीनेच केली ही सेवा तरीही चालेल. त्यानंतर बाळकृष्ण उचलून घ्या व कोरड्या कपड्यांनी पुसून जागेवर ठेवा आणि जे अभिषेकाचं पाणी आहे तर ते दोघांनीही प्यायचं आहे. तर ही सेवा 41 दिवसांची आहे. तर यामध्ये तुम्हाला जर मासिक धर्म आला तर 5 दिवस ही सेवा थांबवायची आहे आणि 6व्या दिवसापासून परत कंटिन्यू सेवा करायची आहे. पण परत नव्याने सुरू करायची गरज नाही. तर जिथपर्यंत सेवा आलेली आहे तर तिथूनच पुढे तुम्हाला सेवा सुरू करायची आहे. त्याचबरोबर या काळामध्ये 41 दिवस मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे, मांसाहार करायचा नाही. त्याचबरोबर श्रीसूक्ताबरोबरच फलश्रुती ही आपल्याला म्हणायची आहे. तर ही करताना अभिषेक करायचा नाही. तर बघा, श्रीसूक्त आणि पुरुष सूक्त म्हणून झाल्यानंतर फलश्रुती म्हणायची आहे. तर फलश्रुती जेव्हा तुम्ही सुरू कराल तर तेव्हा अभिषेक करायचं थांबवायचं आहे आणि फलश्रुती म्हणताना हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे. आणि त्यानंतर फलश्रुती म्हणून झाल्यानंतर बाळकृष्णाला उचलून त्यांच्या जागेवर स्थापन करायचं आहे आणि त्यानंतर अभिषेकाचं पाणी हे प्यायचं आहे. तर ही सेवा रोज करणार आहोत. तर जे अभिषेकाचं पाणी आहे तर ते रोज पती पत्नी दोघांनीही प्यायचं आहे. त्याचबरोबर ही सेवा करताना अन्न टाळायचं आहे. ही सेवा करताना इतर कोणाच्याही घरी खाऊ नये किंवा कोणाच्या घरी जाऊही नये. तर पुत्रदा एकादशीची व्रत कथा. तर भद्रावती नगराचा राजा सुकेतुमान आणि त्यांच्या पत्नी शव्या गुण्यागोविंदाने नांदत व राज्य करत असतात. मात्र त्यांना संतान प्राप्ती झालेली नसते. तर राजाचा गाडा यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी संतान प्राप्ती व्हावी अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते. तर यासाठी ते जप जाप यज्ञ याग नेहमी करत असतात. मात्र त्यांना यश येत नाही. तर एक दिवस जंगलात फिरताना राजाला भरपूर तहान लागते. तर फिरता फिरता तो एका सरोवरापाशी येतो. तेथे अनेक ऋषीमुनी एकत्रितपणे पूजन करत असतात. राजा प्रथम आपली तृष्णा भागवतो. यानंतर ऋषीमुनींजवळ येऊन त्यांना नमस्कार करतो आणि पूजनाचे प्रयोजन विचारतो. त्यातील एक ऋषी राजाला सांगतात की हे विश्वदेव ऋषी असून सरोवरात स्नानादी कार्य उरकून पुत्रदा एकादशीचे व्रत करण्यासाठी आले आहेत. यानंतर राजाच्या विनंतीवरून ऋषी पुत्रदा एकादशीचे व्रताचरण आणि त्याची माहिती सांगतात. राजा तडक नगरात येऊन आपल्या पत्नीला या व्रताविषयी सांगतो आणि राजा आणि राणी दोघेही मनापासून यथासांग यथाशक्ती पुत्रदा एकादशीचे व्रत करतात आणि दुसऱ्या दिवशी व्रत सांगता करतात. तर काही महिन्यांनी त्यांना संतान प्राप्ती होते आणि त्यांची मनोकामनाही पूर्ण होते. तर तेव्हापासून ही पुत्रदा एकादशीचे व्रत हे संतान प्राप्तीसाठी केले जाते. तर ज्यांची इच्छा आहे संतान प्राप्ती व्हावी अशी तर त्यांनी या पुत्रदा एकादशीच्या दिवशी व्रत करावे आणि त्यांची श्री हरिविष्णूंची उपासना करावी. नक्कीच त्यांना प्राप्ती होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.